तो असलाच पाहिजे, त्याच्यात काही गैर असण्याचं काही कारण नाही। परंतु मुस्लिम समाजाने एक नवीन आदर्श सुद्धा दिलाय, पहिल्यांदा मदरशावरती भगवे झेंडे। आणि अशा ठिकाणं राहायला छत्रपती शिवरायांच्या काळात झालं होतं, ज्या ठिकाणी भगवा झेंडा होता त्या ठिकाणी एक मुस्लिम माता समीकरण काय? सर्वांना जय शिवराय आणि सर्वांना जय भीम आणि सर्वांना जय महाराष्ट्र। बघा, भारत आणि पूर्ण महाराष्ट्र काल अयोध्यामधील रामलल्लाच्या आगमनामध्ये पूर्णपणे व्यस्त होतं। असं व्यस्त असताना एक मनोज जरांगे यांनी एक अतिशय महत्वाची अशी खेळी करून गेलेली आहे। ती खेळीनं आता परत मराठ्यांना मुस्लिमांची सुद्धा साथ मिळालेली आहे। आणि प्रथमच इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनंतर प्रथमतः असं घडतंय की मदरशावरती भगवे झेंडे हे फडकले। एक मदरसा किंवा मस्जिद, एखाद्या मुस्लिम मोहल्ला त्यामध्ये भगवे दिसणं हे खूप दुर्मिळ गोष्ट आहे। पण एवढं असताना डायरेक्ट मदरशावरतीच भगवे चढले आणि तिथं त्या ठिकाणी मनोज जरांगे होते, म्हणजे चर्चा होणारच। आता बघा, इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनंतरच प्रथमतः मदरशावरती भगवे झेंडे फडकले। तिथं मदरशावरती मराठ्यांचा मुक्काम, आरक्षण मिळवला मुस्लिमाचा पाठिंबा आणि मुसलमानांनी केला मराठ्यांचा पाहुणचार। आणि यामध्ये नेमकं चर्चा झाली काय, नेमकं पूर्ण मॅटर काय आहे, आणि भारत देश पूर्णपणे अयोध्यामध्ये प्रतिष्ठापनेमध्ये गुंग होता त्यावेळेस मनोज जरांगे यांनी असे काय खेळी केली, त्यामुळे पूर्ण भारत आणि पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये सर्व अवाक झालेले। बघा, मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी रवाना झाले दिनांक 20 तारखेला, आणि 21 तारखेला त्यांचा मुक्काम होता अहमदनगरमध्ये। या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता मदरशामध्ये, आणि मदरशामध्ये यांचा मुक्काम, मराठ्यांचा मुक्काम मदरशामध्ये। त्यावेळेस जरांगे पाटील बोलले होते, त्यांना मुस्लिमाला अनुभव आहे, मुसलमानांना आपल्या धर्माविषयी अभिमान आहे, मला हिंदूचा माझ्याविषयी अभिमान आहे। मग या ठिकाणी धार्मिक कुठली युद्ध नाही का धार्मिक कुठली लढाई नाही, हे जे लढाई आहे ही लढाई स्वतःच्या अस्तित्वाची आहे, स्वतःच्या मागणीसाठी आहे। आणि यामध्ये ज्या ठिकाणी भगवा असतो त्या ठिकाणी कुण्या आया बहिणीच्या किंवा कुण्या धर्माच्या कुठल्याही आस्थेला किंवा महिलेला धक्का कधीच लागला नाही। हे भगवा म्हणजे आश्रयाचं एक हक्काचं ठिकाण आहे, असं पण या ठिकाणी जरांगे पाटील बोलले होते। आणि ते हे बोलले की हे मदरसा चांगलं काम करत आहे आणि मदरशांचा पूर्णपणे पाठिंबा आहे, म्हणजे मुसलमानांचा पूर्णपणे पाठिंबा हा मराठा आरक्षणाला आहे। हे तिथलं एकूणच मॅटर असं होतं। याचा अर्थ महाराष्ट्रामधील मराठ्यांसोबत प्रस्थापित मराठी आमदार नेते नसताना सुद्धा एक मुस्लिम समाज मराठ्याच्या पाठीमाग हा भक्कम उभा राहताना एक राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा अशी होते की भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये वारे कसे वाहतील हे पूर्णपणे मराठा समाज ठरवेल। यामध्येच एक इथं मला मुद्दा सांगावा असा वाटतो, तो मुद्दा काय की ज्या वेळेस एखाद्या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस हिंदू मुस्लिम वाद व्हायचे कारणे काय आहे, ते म्हणजे दंगल्या व्हायचं कारण काय, किंवा गाणे लावणे, बॅन लावणे, किंवा मिरवणूक काढणे, किंवा भगवे याविषयी भांडणं होतात। पण या ठिकाणी आपल्या सोयीच्छेनं आणि त्यांचीही कुठली हरकत नसताना मदरशावरती भगवे फडकले, हे काही लहान गोष्ट नाही। आणि ह्या गोष्टी बघून भारतामध्येच नाही तर महाराष्ट्रामधील सुद्धा जे अँटी मुस्लिम असतील किंवा काही अँटी हिंदू लोक असतील, म्हणजे अँटी हिंदू काय म्हणतो, ज्या लोकांना हिंदूपासून तकलीफ आहे, राजकीय तकलीफ, ते लोक, आणि काय हिंदू लोक आहे त्यांना टेन्शन असतं मुस्लिमांचं, हे दोन्हीही लोकांच्या तोंडावरती पडलेली चपराक आहे। कारण अशा गोष्टी पाहण्यासाठी खूप दुर्मिळ आहेत। आणि हिंदू मुस्लिम सलोखा, हिंदू मुस्लिमची धार्मिक जोड, ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, पूर्णपणे भारतामध्ये तणावाचं वातावरण आहे अयोध्याचं।
त्यामध्येच हे मॅटर झालं. यामुळं जरांगे पाटलांचं जे एक विचारधारा आहे ते विचारधारा मुस्लिमांना का आवडली समजून घ्या. विषय काय होता की हिंदूसाठी अतिशय पवित्र आणि खूप मोठी गोष्ट आहे ते म्हणजे अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना. आणि हे असताना एक जातीवंत हिंदू समाज किंवा मराठा समाज त्यामधीलच हा समाज त्या ठिकाणी न जाता ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत, आपल्या लेकरा बाळासाठी लढत आहेत आणि ते झगडत आहेत. ह्या गोष्टीनं सर्वांचंच मन जिंकून घेतलेलं आहे. आणि त्यामुळेच आपण ह्या गोष्टी बघतोय. ह्या गोष्टीला या आरक्षणाला सर्व स्तरामधून पाठिंबा मिळतोय. कारण ही लढाई अस्तित्वाची आहे. ही लढाई जिंकण्यासाठी लढायची आहे. त्यासाठी समाज घटकामधील प्रत्येक घटक हा सपोर्ट करतोय मराठा आरक्षणाला. त्या ठिकाणी एक चर्चा चालू आहे. ती चर्चा अशी आहे की ज्या गोष्टी कुणीही शक्य होऊ दिल्या नाही आतापर्यंत, त्या राजकीय दृष्टिकोनातून असतील किंवा कुठल्याही मॅटरमधून असतील, हिंदू मुस्लिम धार्मिक एकोपा तो आतापर्यंत कधीच आढळून आला नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मस्जिद मंदिर जवळ होते किंवा अनेक मस्जिदी हे शिवाजी महाराजांनी बांधून दिल्या होत्या किंवा आपल्या मुस्लिम सैन्याला, आपल्या मुस्लिम प्रजेला त्याच्या धर्माची प्रार्थना करायला त्यांना जवळजवळ त्यांना उपलब्ध व्हाव्या म्हणून. पण त्या गोष्टी 500 वर्ष बघायला नाही भेटल्या. ह्या गोष्टी आज आपल्याला बघायला भेटल्या ह्याच महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळं सर्वांच्या भवया उंचावलेल्या आहेत आणि सर्वांना टेन्शन झालेलं आहे की आता खरंच ह्या लहानशा आंदोलनानं खूप असं मोठं अकराळ विकराळ रूप हे धारण केलेलं आहे. आणि हा मोर्चा दिवसेंदिवस संख्या वाढवत मुंबईकडे कूच करत आहे. 2 ते 3 लाख मावळे निघाले होते सराटीवरनं, पण ज्यावेळेस ते जिल्हा पास करतात त्यावेळेस काय होतंय, त्यांची अजून गर्दी वाढतच आहे. मराठ्यांची वाढणारी गर्दी हे शासनाच्या मनामध्ये धसकी वाढवायचं काम करत आहे. पण एकूणच मित्रांनो हे मॅटर होतं. अहमदनगर मधील जे मुस्लिमांना आपलं पाऊल उचललेलं आहे हे तुम्हाला कसं वाटतंय आणि जे नवीन राजकीय समीकरणाला सुरुवात होईल का, तुम्हाला याविषयी एकूण वाटतंय काय, नक्कीच कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तसेच व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. सर्वांना जय हिंद, सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.